फिक्स असतात आणि आणि अरुणदादा एक शांत संयमी संघ मालक म्हणून त्यांची सातत्याने कौतुक होत असतं। तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही टीमला विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवलं जाईल याची नोंद घ्या। सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आपण पाहतोय। एका बाजूला सचिनजी दीपक सावंतवाडी गावचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अरुणदादा मोहिते जे धामावडीचे आहेत आणि त्यांच्या संघ मालकीचे संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतील। जाऊयात, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हा थरार आणि सेमीफायनलचा घमासा आणि पहिल्या डावासाठी आवाज ऐकूयात। सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा एक बुलंद आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रामधील आकडेतज्ञ समालोचक अर्थातच निलेजी मर्डीकर यांचा आवाज। धन्यवाद। धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात प्रवीण वंडोसकर महाराज आणि त्या अगोदर उमेश म्हात्रे सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्सवरून ऐकत होता। टॉस झालेला आहे। सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आता आपल्या समोर येत आहे। एका बाजूला त्रिशा 11 विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स अशी लढत आहे। त्रिशा 11 ने टॉस जिंकला, निर्णय काय घेतलाय की गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। सेमीफायनल नॉकआउट होणार आहे आणि सेमीफायनलमध्ये जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, याची आपण दक्षता घ्या। जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल मेगा फायनलसाठी। दुसऱ्या बाजूला या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 बद्दल आपण चर्चा करतोय। प्रथम पारितोषिक आहे 25,000 आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 15 आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आणि या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे शंकर दादा मोहिते समाजसेवक यांच्या माध्यमातून, चेंडू सौजन्य श्री अमर माने SRPF पोलीस यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, त्याचबरोबर आकर्षक चषक मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक श्री श्याम विनायक टाळकर यांच्या वतीने भगवती इंटरनॅशनल गोरेगाव पूर्व मुंबई यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे। तब्बल 8 संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेले आहेत। 4 संघांचा प्रवास संपला, त्यांचा आपण मनपूर्वक आभार मानूया। तुम्ही चांगले खेळलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलात, या प्रीमियर लीगमध्ये आपण सर्व सहभागी झालात। परंतु आता जे 4 संघ पुढे गेलेले आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल। एका बाजूला त्रिशा 11 ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, हा संघ मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय, तर एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ तयार होतोय बॅटिंगसाठी आणि एका बाजूला स्ट्रायकर जोडी तयार होते। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा या पहिल्या सेमीफायनलसाठी। दुपारच्या आता 1:49 मिनिटं होत आहेत आणि अगदी 2 मिनिटांमध्ये सेमीफायनलची लढत सुरू होईल। तर आयोजक कमिटीला विनंती असेल की स्कोरिंगसाठी एक प्रतिनिधी पाठवा। विजय रेठरेकर आणि अमर मराठे तात्या, सचिन चव्हाण, अर्जुन पाटील या। अर्जुन सेमीफायनलसाठी स्कोरिंगची भूमिका पहिल्या सेमीफायनलसाठी अर्जुन पाटील आपल्याला पाहायला मिळतील। हॅलो चेक। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफी सौजन्य आम्हाला पुरस्कृत केलेले आहे ते सन्माननीय शंकरदादा मोहिते यांचं देखील शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यांचं करूयात आपण शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत। चला बॅटिंग ऑर्डर पाठवा। अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला विनंती करूया की आपण आता अधिकचा वेळ घेऊ नका, बॅटिंग ऑर्डर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट करा। एका बाजूला आता त्रिशा 11 क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत आहे। टॉस जिंकला होता त्रिशा 11 ने, गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि बॅटिंगसाठी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला आमंत्रित केलेला आहे। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते। ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी दाखल होते। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी खेळपट्टीवरती ही जोडी वाटचाल करते। एका बाजूला खुल्या गटातले नामवंत खेळाडू विजय पावले आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी
सचिन वक्ते हे दोन आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. दोन्ही खेळाडूंचा या खेळ खास करून बहरलेला आहे. नॉकआउटची सेमीफायनल खेळायची आहे, त्यामुळे याही मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 1 साठी कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल, कारण समोर ही आक्रमक जोडी आहे. या जोडीला माघारी पाठवायचं आहे, थांबवायचं आहे आणि अशा प्रयत्नामध्ये षटक क्रमांक 1 टाकायचं आहे आणि त्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रविष्ट होत आहेत. एका बाजूला मानेवाडीचे अजय जाधव षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. बॅटिंगसाठी दोन्ही खेळाडू एकाच गावचे आणि त्या गावचं नाव आहे मांगले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मांगले गावाची विजय पावले आणि सोबतीला सचिन वक्ते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार होते. स्ट्राईक घेतलंय. ISPL सीझन नंबर 2 जिंकणारे संघनायक माजी मुंबईचे विजय पावले. मॅचच्या सुरुवात सेमीफायनलचा पहिला बॉल अजय जाधव. पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय विजय पावले यांनी. भव्य बॉल सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार रुबाबदार फटका होता, शानदार आणि बॉल पाठवला विजय पावले यांनी सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि मन हरकून टाकणारा फटका विजय पावले यांच्या बॅटमधून आला. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल. सेमीफायनलची सुरुवातच षटकाराने झालेली आहे, त्यामुळे या मॅचची रंगत मोठी आहे. अजय जाधव पुन्हा तयार. लांबी कमी पडली क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. नशीब बलवत्तर आहे. बालंबाल बचावलेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. जीवनदान मिळतंय विजय पावले यांना, कारण या अगोदर विजय पावले यांच्या बॅटमधून मोठा फटका आला होता. अजय जाधव यांनी कमबॅक करणारा बॉल टाकला, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभू शकली नाही. फटका फसला होता. लांबी कमी पडली होती, परंतु अखेरकार हाताच्या ओंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही. झेल निसटला. कॅच फार महत्वाची होती, परंतु आता या चुका क्षेत्ररक्षकांना त्याच्यामध्ये सुधार करावा लागेल. चुका मित्रांनो पेन्सिली सारख्या असाव्या, ज्या खोड रबरने खोडता येतील. बॉलर तयार अजय जाधव मानेवाडीचे आहेत. गोलंदाजी मार्कवरून तयार. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. लेग बायची धाव आहे. मित्रांनो माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात, कारण एखादं छोटंसं कारण पराभवाचं कारण देखील ठरू शकतं, किंवा एखादी छोटीशी संधी तुम्हाला विजय मिळवून देणारी देखील असू शकते. बॉलर तयार अजय जाधव. पायांचा वापर केलाय. या बॉलवरती आक्रमण केलं आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. येतोय तो षटकार. या बॉलची उडान आणि विजय पावले यांचा टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी हा होता 6चा लगान. विजय पावले यांचा झेल सुटला आणि त्यानंतरचा पायाचा वापर, आक्रमण केलं, हा उपद्रव होता जो झेल सुटला त्या झेलचा. आता विजय पावले यांनी एक रौद्र रूप धारण केलंय. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. मैदानाच्या आतमध्ये विजय पावले यांची विजयासारखी लखलखणारी बॅटिंग. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. विजय पावले यांनी आज या सेमीफायनल मध्ये घातलाय धुमाकूळ. आणखीन एक स्विच हिटचा फटका खेळत बॉल पाठवलाय सीमा पार. धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील 6. येतोय विजय पावले यांच्या बॅट मधून एक क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला षटकार. बघता बघता धावसंख्या आता पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 20 धावा धावफलकावरती. एका बाजूला आता पुन्हा एकदा हा तो स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नाला यश मिळालंय. एका बाजूला अजय जाधवने आता एंड बदललेला आहे. पंच काय सांगतील. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज.
दिशाहीन बॉल आहे असं पंचांनी सांगितलंय. बॉल पुन्हा टाकावा लागेल. पण जीवनामध्ये संकट येतात, क्रिकेटमध्ये ज्यावेळी संकट येतात ना ते चारी बाजूने येतात. संकटाबरोबर संधी देखील चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. कारण एखादं संकट जर जीवनामध्ये आलं ना तर त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. ते कधीच एकटं प्रवास करत नाही आणि याही मॅचमध्ये गोलंदाजांना संधीचं सोनं करावं लागेल. छोट्या उसळीचा बॉल आहे, लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का तर नाही. बॉलचा अंदाज बांधू शकले नाही. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि त्याच दरीतून चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्या वाढवणारा आणखीन एक चौकार अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी. आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा फटका आलाय सचिन वक्ते यांच्या बॅटमधून. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेले आहेत तब्बल 26 धावांवरती. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचलाय. त्रिशा 11ने जो टॉस जिंकला आणि टॉसमध्ये जो काय निर्णय घेतला ना की आम्ही गोलंदाजी करणार आहोत, त्या निर्णयावरती आता खरं उतरावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल आणि संघ जो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे ना ती विकेट आता गोलंदाजाला टिपावी लागेल. आणि त्यासाठी की काय ओव्हर नंबर 2 साठी मानेवाडी गावचा ऑलराऊंडर खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे गोलंदाजी मार्कवरती अमर माने. अमर माने हे असे खेळाडू आहे ज्यांनी 1 गाव 11 मध्ये लागोपाठच्या 8 स्पर्धांमध्ये 8 मालिकावीराचे पुरस्कार जिंकलेले आहेत. अशाच खेळाडूला ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केलंय याही बॉलवरती. बॉल निघालाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का नाही. बॉलला बॅकअप देण्यासाठी पाठीमागे थांबले. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण फलंदाज करतील. थोडासा इनसाइड आउट खेळलेला फटका होता विजय पावले यांनी आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळालेल्या आहेत 2 धावा. अमर माने नावाचा पर्याय निवडलाय. पहिला बॉल चांगला टाकलाय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. विजय पावले बॅटिंग करतात वैयक्तिक 21 वरती. आता वेगाने टाकलेला बॉल, थाय पॅडला भेदणारा बॉल. एका हाताने हा फटका खेळण्याचा प्रयत्न विजय पावले यांनी केला. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाजांना खेळपट्टीवरती मुभा मिळाली 2 धावा धावून काढण्याची. आणि पंच सांगतात की लेग बाईटच्या या 2 धावा आहेत त्या स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. अमर माने चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. ही एक जमेची बाजू आहे. सध्याच्या घडीला धावसंख्येचा वाढलेला वेग थोडासा कमी झालाय, कारण 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4च धावा अमर माने यांनी खर्च केलेल्या आहेत. अमर माने एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, तर एका बाजूला खुल्या गटातले एक प्रतिभावंत खेळाडू अर्थात विजय पावले. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. या बॉलला फक्त दिशा दिली हलक्या हाताने, बॉल येऊ दिला आणि त्यानंतर एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. स्ट्राईक रोटेट केलंय आणि सचिन वक्ते यांनी अगोदर एक चौकार मारला होता आणि त्यांना स्ट्राईकवरती आणलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय, परंतु सध्याच्या घडीला त्रिशा 11ला हवी आहे ती विकेट. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. या अगोदर आपण बॉल जर पाहिले ना तर काही बॉल खाली टाकले होते, परंतु पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे, वाईट+1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. प्रयत्न हाच केला होता अमर माने यांनी की टप्पा पडल्यानंतर बॉलला उसळवलं होतं आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे बॅट्समनच्या आणि त्याचमुळे हा बॉल वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी सांगितलं आणि अमर माने यांना तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. महत्वाची मॅच नॉकआउटची. विजय पावले यांचं आक्रमण. क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला जातील का बॉलच्या खाली. अखेरकार प्रयत्न पडलाय अपुरा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. विजय पावले यांचा फटका होता भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. विजय पावले आज चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या निर्णायक मॅच मध्ये करतायत. धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. अमर माने यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. छोट्या उसळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर प्रभावशाली होता. दहाकता या बॉलची होती. टप्पा पडल्यानंतर अंगभेदी बॉल डॉट आलाय. अमर माने यांचा मनोबल वाढवणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा विजय पावले यांचा बॉल होता. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल.
जुगनू कभी रोशनी का मोहताज नाही होता. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न विजय पावले यांनी केलाय. क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत काही धावा धावून काढण्याची मुभा फलंदाजांना मिळाली. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपलेला आहे. बॅटिंग करताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेल्या आहेत धावा 41-0 गडी बाद. विजय पावले या मॅचचा केंद्रबिंदू, कारण ज्या प्रकारची बॅटिंग केली 30 धावा 10 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. सचिन वक्ते 2 बॉल फेस केले, त्यांनी 4 बनवलेले आहेत. अमर माने या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करतायत. निश्चित अमर माने यांनी एक काम केलेलं आहे, धावसंख्येचा वाढलेला वेग त्यांनी कमी केलाय आणि यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. त्रिशा 11 साठी चांगली गोलंदाजी केली, परंतु संघाला जी विकेट महत्वाची हवी आहे ना, ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हे पाहावं लागेल. आता ओव्हर नंबर 3 साठी बदल केलाय, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. मानेवाडीचे आता सचिन माने ओव्हर नंबर 3 साठी. सचिन जाधव, माफ करा, आपण करेक्शन करूया. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव इथे प्राप्त केलेली आहे. पुन्हा एकदा स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंगलेला आहे, कारण ज्या प्रकारे सेमीफायनलची सुरुवातच मोठ्या फटक्याने झालेली आहे, त्यामुळे सेमीफायनलची सांगता कशा प्रकारे होईल हे पाहूया. 42 धावा 0 गडी बाद, 42 रन्स, नो लॉस. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकला होता. मित्रांनो, त्रिशा 11ने गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. पुन्हा एकदा मानेवाडी गावाचा पर्याय निवडलाय गोलंदाजीमध्ये. समोर विजय पावले, गाव मांगले. फुल टॉस बॉलला दिलंय प्रत्युत्तर. क्षेत्ररक्षक लॉंग लेगला बॉलच्या खाली, अंदाज चुकला आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार परार. रन्स मिळत आहेत अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमला 4 चौकार. एका बाजूला विजय पावले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. फुल टॉसला ज्या प्रकारे भिरकावले, सरळ 4 धावेंसाठी. लॉंग लेगला क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडले 4 धावेंसाठी. ही ती महत्वाची विकेट. 34 वरती बॅटिंग करतायत. पहिला सामना देखील विजय पावले यांनी खेळला होता, त्यावेळेस देखील त्यांनी 34 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारची बॅटिंग केली आहे. ओव्हर नंबर 3 चा पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल, गुडगा खाली टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. विजय पावले यांना यावं लागेल माघारी. मोठा धक्का. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला पहिलं सुयश. त्रिशा 11ला पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती ना, याही मॅच मध्ये त्याच प्रकारची बॅटिंग केली आहे. 34 धावा कुठलेल्या आहेत अवघ्या 12 बॉल मध्ये. षटकार किती होते तर 4, चौकार किती होते तर 1 होता. जे स्वप्नवत सुरुवात विजय पावले यांनी संघाला करून दिलेली आहे. हा तो फटका फसला, एक पाय पुढे काढला, गुडगा खाली टेकवला होता, बॉल मिड विकेटला खेळला, लांबी कमी पडली आणि यावं लागलं माघारी. धावसंख्या आहे 46 धावा 1 गडी बाद. पहिलं सुयश त्रिशा 11ला मिळाले. संघाचं मनोबल वाढला असेल, कारण विजय पावले यांचा झेल सुटला होता, त्यानंतर त्या झेलचा उपद्रव आपण पाहिला. काही मोठे फटके आले आणि त्यानंतर आता विजय पावले जड पावलांनी येत आहेत माघारी. परंतु सुरुवात दमदार करून दिली आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला. टाळ्यांचा कडकडाट होतोय, पाठीराखे त्यांसाठी टाळ्यांचा गजर करतायत, कारण सुरुवात जी आहे ती धमाकेदार करून दिली आहे. आता मिडल ऑर्डरमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी वाकुर्डे गावचे विनोद माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला गोलंदाजीमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा तयार होतील सचिन जाधव. चांगली गोलंदाजी, महत्वाची विकेट टिपली आहे. षटक क्रमांक 3 त्रिशा 11 साठी चांगलं राहिलं. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला या बॉलच्या पाठीमागे आणि वेगानेच या बॉलने प्रभावित केलं बॅटिंग करताना फलंदाज विनोद माने वाकुर्डे यांना. आला तो डॉट, मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. एका बाजूला एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय, मनोबल वाढतं काय. बॉलने घेतलाय बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. फ्लाय स्लिपला खेळाडू होते, बॉलची फेकी लगेच केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे लगेचच प्राप्त होते. धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा मंदावला.
अवघ्या 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत 1 गडी गारद करणारा सचिन जाधव यांनी काय गोलंदाजी केली आहे, कमालीचं षटक हाताळलंय, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केली आहे, अडचणीच्या काळामध्ये केलेला एक चांगला मारा. यावेळेला ऑन साइडला बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, आणि हो, आणखीन एका विकेटचं पतन. त्रिशा 11 ला आणखीन एक सुयश प्राप्त करून दिलंय गोलंदाज सचिन जाधव यांनी. आणि स्ट्रायकर जोडीतले आता दोन्ही फलंदाज आउट होऊन माघारी येत आहेत. 5च बनवल्या सचिन वक्ते यांनी बॅटिंग करताना. 4 बॉल फेस केले. धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करताना टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमची 47 धावा 2 गडी बाद. 3 षटकांचा संपलाय खेळ. पहिल्या षटकामध्ये 26 होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आलेल्या धावांचा जर आपण विचार केला ना, तर अवघ्या 12 बॉलमध्ये त्यानंतर ज्या धावा आलेल्या आहेत ना, ज्याची आपण चर्चा करतोय, त्या धावा आहेत फक्त आणि फक्त 21 धावा. म्हणजे 2 षटकांमध्ये त्रिशा 11ने कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे. परंतु आता इथून पुढच्या 2 षटकांमध्ये अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग चांगली करावी लागेल. सामना जर आपण पाहिला, कभी खुशी कभी गम असा सुरू आहे. षटक क्रमांक आता 4 ला सुरुवात होईल. बॅटिंगसाठी आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. विनोद माने यांच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये संजय भोसले, शिरशी गावचे संजय भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी प्रवीण शिरसाट ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलेला आहे. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आलाय. त्रिशा 11ने षटक क्रमांक 3 फार चांगला हाताळला. आता षटक क्रमांक 4 ची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. परंतु सेमी फायनलची सुरुवात षटकाराने झाली, हे विसरून आपल्याला चालणार नाही. बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, चिखलातून गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचले. बॉलची फेकी होईल. काही धावा धावून काढण्याची मुभा मिळाली. आणखीन एक धाव प्राप्त होते. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमची 50 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 2 गडी बाद बॅटिंग करताना. एका बाजूला प्रवीण यांनी आतापर्यंत चांगले बॉल हाताळले, 2 बॉल टाकल्या, 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते संजय भोसले स्ट्रायकर एंडला. मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येत आहेत. फेकी केली जाईल. आणखीन एका धावेची मुभा मिळेल का, जोखीम टाळलेली आहे. कारण ही जोखीम सध्याच्या घडीला परवडणारी नाहीये. कारण सध्याच्या घडीला एकाच दुसरी विकेट गेली तर निश्चित थोडासा बॅकफूटवरती अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ जाऊ शकतो. परंतु त्रिशा 11ला आणखीन एका दुसरी विकेट कशा प्रकारे मिळवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. सध्याच्या घडीला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला हवी आहे पार्टनरशिप. पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे, डावीशी सोडून जाणारा हा बॉल दिशाहीन आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना प्रवीण यांना सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकणारे प्रवीण, तर एका बाजूला विनोद माने, एका बाजूला संजय भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंग करते. फुल टॉस बॉल, त्याला प्रत्युत्तर दिलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल पकडण्याचा प्रयत्न झाला यशस्वी. शेवटच्या क्षणी बॉल हातामध्ये विसवला आणि अखेरकार त्यांना उचलून घेतलं, कारण त्यांनी काम चांगलं केलं आणि कौतुकाची थाप प्रत्येक खेळाडू त्यांच्या पाठीवरती देतोय. क्षेत्ररक्षक रवी यांचं कौतुक करावं लागेल. त्यांना अक्षरशः उचलून घेतलं, कारण महत्वाची झेल होती. चुकी झाली असती तर बॉलने सीमारेषा ओलांडली असती, परंतु पहा रवी यांनी शरीरावरती ठेवलेलं नियंत्रण आणि त्यांच्या हाताच्या उंजळीमधून निसटलेला बॉल त्यांनी पुन्हा एकदा पकडला आणि जल्लोष व्यक्त केला आणि सहयोगी खेळाडूंनी त्यांना उचलून घेतलं. हे सेलिब्रेशन होतं या विकेटचं. धक्का क्रमांक लागलाय 3रा. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती आंबेवाडी गावचे सुमित जाधव मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे प्रवीण यांनी. 4 बॉल टाकले, 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या किती आहे? 52 धावा, 3 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं काय आहे? 70 धावा तरी कमीत कमी स्कोअर बोर्डवरती लागतील असं प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे. परंतु या मॅचमध्ये अजूनपर्यंत आतापर्यंत जो खेळ झालाय
त्याची आपण चर्चा केली, परंतु इथून पुढे कशा प्रकारे खेळ पुढे जाईल हे पाहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला सुमित, एका बाजूला संजय, ही जोडी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी पहिली सेमीफायनल. त्रिशा 11, सचिन दादा दीपक यांच्या मालकीचा संघ, अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ अरुणदादा मोहिते यांच्या मालकीचा. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेला हा सेमीफायनल 1चा थरार. आणखीन एका धाबेचा प्रयत्न केला. खेळाडू अमर माने मला वाटतं त्या ठिकाणी स्किड झाले आणि त्यानंतर मिळालेल्या या धावा. षटक क्रमांक 4चा खेळ आता संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 57 धावा, 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. चला, सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण अनाऊन्स करत आहोत. MV टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. आपण रिपोर्टिंग करा. सेकंड सेमीफायनल या 2 संघांमध्ये आहे आणि त्यांचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. MV टायगर्स विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. सेकंड सेमीफायनल 32 चिळा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3ची. याची आपण दक्षता घ्या. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारं षटक आहे. धावसंख्या जर तुम्ही पाहिली, पुन्हा एकदा आपण त्याची चर्चा करूया. 57 वरती 3. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्क वरती शिर्षीचा ओमकार पाटील ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. एका बाजूला डावकुरे हाताचे फलंदाज सुमित तय्यार स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. 5 धावांवरती बॅटिंग करतायत. शरीरापासून बॉल दूर नेलाय. डॉट बॉल. ज्यावेळेस डॉट बॉल येतो त्यावेळेस टाळ्या वाजतायत. ज्यावेळेस मोठा फटका लागतोय त्यावेळेस टाळ्या वाजतायत, कारण ही सेमीफायनलची उत्कंठ आहे, ही सेमीफायनलची रंगत आहे, ही सेमीफायनलची मजा मैदानाच्या आतमध्ये. बॉल सोडून दिलाय. आता डाव्यासीच्या बाहेर पंच सांगतायत की बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. वाईट बॉल या गोष्टी टाळाव्या लागतील. प्रखरतेने आज अतुलनीय खेळ करावा लागेल. आज जो स्वाभाविक खेळ आहे तो करावा लागेल. या महत्त्वाच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करणारा षटक आहे आणि चांगली बॅटिंग करावी लागेल अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला. एका बाजूला त्रिशा 11ला मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला लॉंग ऑन खेळाडू वरती येत आहेत. लॉंगॉनचे खेळाडू, लॉंग ऑफचे खेळाडू आले. फेक केली आहे. फेक कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला. आणि हो, एक शॉट आहे असं पंचांनी सांगितलंय आणि फलंदाज प्लस रनआउट आहेत. एकच धाव घेतली जाईल कारण एक शॉट आहे आणि तिसरीसाठी बॅट्समन रनआउट आहे, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. धावचीच्या स्वरूपामध्ये संजय भोसले आउट होऊन माघारी येत आहेत, परंतु अजूनही शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय शंकर दादा मोहिते यांचे सहकारी मित्र प्रकाशभाई, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने आपण करूया त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि पाहूया पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या डावातली शेवटच्या 4 बॉलची आता रंगत. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत श्रीकांत सावंत. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती आलेले आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, आता तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय याला महत्व आहे. फार दिशाहीन बॉल टाकलाय. लॉंग स्टॉपचे खेळाडू देखील आता बॉलचा पाठमोरा करतायत. बॉलची फेकी होईल कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला. वाईट +2 अशा या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 3. या गोष्टी प्रखरतेने आज टाळाव्या लागतील, किंबहुना या गोष्टी वारंवार करून चालणार नाही, कारण महत्त्वाची मॅच आहे. पाठीमागे देखील आपण चर्चा केली की या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. एखादं छोटंसं छिद्र जर एखाद्या मोठ्या विशाल जहाजाला असेल ना, तर ते विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. या ज्या धावा आहेत ना, धावसंख्येचा पाठलाग करताना मॅचमध्ये बरेचसे अडथळे निर्माण होतात, त्यासाठी या गोष्टी टाळाव्या लागतील.
आता हा बॉल चांगला, या बॉलचं कौतुक करावं लागेल. मेरिट वरती टाकलेला बॉल, लेंथ बॉल होता ज्याला पिक करू शकले नाही, लेंथ मिस केली, आला तो डॉट. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. मनोबल वाढवणारा बॉल होता गोलंदाजी करताना ओमकारचा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. बॅटिंग मध्ये सुमित श्रीकांत ही जोडी. लोअर फुल टॉस, प्रत्युत्तर नाहीये. यॉर्कर करून खेळले परंतु डॉट आला. शफल झाले होते, उजव्या स्टीच्या बाहेर निघून आले होते आणि त्यानंतरचा खोलवर पद्धतीचा बॉल, लोअर फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकले नाही. यॉर्कर बॉल आणि आलाय डॉट. 62 वरती 4. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ बाकी. आता आक्रमण केलंय या बॉल वरती. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. धावसंख्या वाढवणारा षटकार. 68 धावा. सुमितचा हा मोठा टोला आणि श्रीकांतचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा हा बोलबाला होता. सरळ पाठवलाय 6 धावेंसाठी. 68 धावा धावफलकावरती आलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी. पहिल्या सेमी फायनल मध्ये किती धावा अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स बनवणार सांगून जाणारा बॉल प्रगतीपदावरती येतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज श्रीकांत. बॉल सोडून दिलाय. या बॉलच्या पाठीमागे पंच आता काय सांगतील. 1 धाव तर धावून काढलेली आहे आणि पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. धाव संख्या 70 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या. प्रोजेक्टेड स्कोरचं जे म्हणणं होतं आपण एका ओव्हर नंतर ते पाहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं प्रोजेक्टेड स्कोरने. शेवटच्या बॉलवरती आता आक्रमण केलंय आणि शेवटच्या बॉलची झलक वाढतंय अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमचा धावफलक. आणि सुरुवात षटकाराने केली अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमने आणि डावाची सांगता देखील षटकाराने केली आहे. बॅटिंग करताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेले आहे धावा 76 धावा. 77 धावांचं लक्ष आहे 311 या टीम समोर येणाऱ्या 30 बॉलमध्ये. टॉस करूया. टॉस आहे आपण यानंतर MV टायगर्स विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ सेकंड सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट. आणि टॉस मध्ये आवाज आहे प्रवीण वंडुस्कर महाराजांचा. हॅलो चेक. चला टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम MV टायगर. या 2 संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. चला टॉस साठी या दोन्ही टीम आम्ही आपल्याला विनंती करते टॉस साठी या. MV टायगर टीम आणि टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो या टॉस साठी. आणि 311 चे संघमालक सचिनदादा दीपक यांना मी विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत टॉस. महत्त्वाची मॅच आणि या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. 311 या संघाचे संघमालक आदरणीय सचिनदादा दीपक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा
रबर बॉल प्रीमियर लीग आणि पर्व क्रमांक 3 मधील आजचा मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनल सामना इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला त्रिशा 11 आणि दुसऱ्या बाजूला संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि सेकंड सेमीफायनलची ही लढत एका बाजूला MV टायगर संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू. एका बाजूला अनुज नायकवडी तर दुसऱ्या बाजूला सचिन दादा माने. तर MV टायगरचा हे कॉल छापा हे कॉल आणि काटा आलाय. टॉस इथे जिंकलाय टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू या टीमनं. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय खूप महत्त्वाचा असेल कारण की या अगोदर जर पाहिलं तर टीम त्रिशा 11 टॉस जिंकल्यानंतर कुठेतरी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु प्रतिस्पर्धी संघानं जास्त धाबा जमवलेत आणि तुम्हाला देखील इथे खूप महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेईल. फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला किती धाबांच्या पर्यंत थांबवण्याची एक रणनीती आणि काय स्ट्रॅटर्जी ठरली फिल्डिंग करत असताना? आम्ही 50च्या आतमध्ये प्रयत्न करेल त्यांना रोखण्याचा. ॲज अ आयकॉनिक खेळाडू म्हणून तुम्ही खेळताय. कालचा दिवस जर पाहिलं तर 2 सामन्यामध्ये 113 धाबा काढणारा पहिला खेळाडू कालच्या दिवसामध्ये राहिला आणि प्रत्येकाच्या स्टेटसवरती सचिन माने हे नाव झळकलं. आजच्या दिवसामध्ये संघाला त्याच कामगिरीची अपेक्षा असेल आणि एकूण संघ मालक आणि तुमच्या टीमबद्दल काय सांगाल? संघ मालकांनी दावलेला विश्वास आणि ते कुठेतरी सार्थ ठरले झालेलं आहे, पण अजून आम्ही विजेता व्हायचं स्वप्न बाकी आहे आणि ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन आम्ही. चला अनुज, तुम्हाला करायचं आहे बॅटिंग. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मान्यवरांना देखील आपण विनंती करूया की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. टॉस येथे जिंकलाय टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच लावते सुरुवात आणि आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन. ऐकूयात उमेश म्हात्रे सर यांचा आवाज. धन्यवाद. चला, पहिलाच बॉल येथे विजय पावलेचा अगदी खोलवट टप्प्याचा आणि त्याला दिशा दिलेली आहे ऑन साईडला. अमर मानेनं सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. एक बिग फाईट, एक मोठा सामना आपल्या समोर आहे. सेमीफायनलचा पहिला सामना तुम्ही पाहताय. 77 धाबांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा पहा, डाऊन दिले हा बॉल होता असा खोलवट टप्प्याचा. विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे एक तर धाव पूर्ण केलेली आहे, परंतु पंच सिग्नल करत आहेत व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय, म्हणजे व्हाईट +1 2 धाबा इथे येत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 3. लक्ष मोठं आहे 77 धाबांचं, परंतु अमर माने आहे जोपर्यंत मॅच ऑन. ओहो, कमी गतीने फिंगर्स रोज केले होते, फिरवला होता बॉल. पडल्यानंतर पहा, चेंडूनं दिशा बदलली. पडल्यानंतर अमर मानेसाठी हा बॉल बाहेर काढलाय. पहा, फिंगर्स रोज केली होती बॉलवरती. ॲक्शन रिप्ले जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो, फुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटच स्किट झाली, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अशा बऱ्याच घटना होतात ज्यावेळेस तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता रबर बॉल स्पर्धेमध्ये खास. त्यावेळेस मात्र बॅट स्किट होताना आपण सातत्यानं पाहतो. आणि आता रबर बॉल क्रिकेटसुद्धा आता इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. ज्यावेळेस पाऊस पडतो, रबर बॉल स्पर्धा तुम्ही खेळता, त्यावेळेस मात्र आता मार्केटमध्ये अगदी ब्रँडिंग कंपनीचे ग्लोव्हसुद्धा आलेत. आणि त्याच दरम्यान त्रिशा 11 सावंतवाडी संघाचे सचिन दीपक यांचे मोठे बंधू आदरणीय श्री किशोर दीपक साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओहो, पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. काय धावला होता विजय पावले स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. अगदी मन बनवलं होतं की अमर मराठेला हिट करायचं, अमर मानेला, माफ करा, परंतु हातातून बॉल स्किट झाला, हातात ग्रीप झाला नाही आहे बॉल, त्यामुळे सिंगल कंप्लीट झाली अमर मानेच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 5. ओहो, लो फुल टूस बॉल ऑन साईडला दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट.
डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा, बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला हा बॉल चाललाय. एकच धाव ते मिळताना दिसते अजितला. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 6 रन. 5 बॉलचा खेळ संपला. प्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 4 बॉलचा खेळ संपला, माफ करा. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीयेत. लक्ष मोठं आहे 77 धावांचं. 32 शेराला रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, क्रिकेटचा महासंग्राम. ओहो, इथे सुद्धा फिंगर्स रोज केले होते. पुन्हा एकदा फसवा बॉल इथे बीट करून चाललाय फलंदाज हमर मानेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली विजय पावलेनं. आणि गोलंदाजी करत असताना काय धारदार गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. ओ परफेक्ट यॉर्कर, यू मे सी आय विल हिट. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. लाकूड तोडी गोलंदाजी विजय पावलीची आता आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा खेळाडू अमर माने, ज्याच्यावरती संघाची पूर्णपणे मदर होती, त्याला मात्र बाद केलाय. पहा इथे ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल, आवडेल. कारण काय स्विंगिंग यॉर्कर. हो, खरं तर टो क्रशर यॉर्कर होता बॉल. पडल्यानंतर उत्तर शोधला नाहीये. बघा पायाच्या अगदी जो लेग पाय होता, डाव्या पाय, त्याच्या शूजच्या वरून बॉल गेलाय. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा के स्कोर बोर्ड फक्त 6. 1 विकेटचं नुकसान. ही प्राइस विकेट होती अरुंधता स्पोर्ट्स मोहिती या टीमसाठी. उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्ही पाहताय. टॉस इथे जिंकला. 311 या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करत असताना अरुंधता स्पोर्ट्स मोहिती या टीमनं धाबा बनवल्या 77 धाबांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. 77 टू विन. अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली विजय पावलेनं. सातत्यानं लेन बॉल, सातत्यानं खोलवर टप्प्याचे बॉल टाकले आणि असे 2 चेंडू टाकले की त्या चेंडूवरती अमर विजय पावलेनं गती काढली होती आणि त्यानंतर बोट सुद्धा फिरवली होती. आणि ते दोन्ही चेंडू अमर मानेला बीट करून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. आता गोलंदाजीसाठी आला गोलंदाज श्रीतेज भोसले. पहिलाच उडवला बॉल एक खबरच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रन. ॲक्शन रिप्ले. अजितच्या बॅटमधून एक चांगला पंच आपल्याला पाहायला मिळाला. क्षितेश भोसलेच्या विरोधामध्ये आक्रमण. थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल काढलाय 4 रनसाठी. चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 10 रन. ओहो, बॉल फिरवला. लेग कटर करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. त्यामुळे अंपायर सिग्नल करतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 13 धावा, 11 धावा, माफ करा. ओहो, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये कॅचेटचा कॉल आणि ते क्षितेश भोसलेनं खूप चांगला झेल स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये टिपलाय. फलंदाज अजित बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का लागतोय 311 या टीमला. हा बॉल क्षितेश भोसलेचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शरीरापासून दूर केलाय. बॅकफुटला जात असताना एक पंच करण्याचा प्रयत्न, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक झाला. बॅटमध्ये कनेक्शन नीट झालं नाही या बॉलचं. आणि कॅचेटचा कॉल स्वतः करत असताना स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी प्रवीण. दोन्ही बॅटर आता नवीन आहेत, कारण जे सलामीला आले होते ते आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. अमर माने जास्त खास करू शकला नाही या मॅचमध्ये.
विजय पावले हा खेळाडू त्याचा कर्दनकाळ ठरला आणि त्याच्या एक टो क्रशर यॉर्करवर तो बाद झाला. त्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11-2. प्रवीण बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये. हा बॉल सोडलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर लाईन मिस करतोय. स्वतः विजय पावले स्वतः धावतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा तर घेतलेल्या अखेर, परंतु अंपायर सिग्नल सांगतो व्हाईट बॉल, म्हणजे 3 धावा येतात. आणि या 3 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते. आता रन झाले 14. माफ करा, एकच धाव घेतलेली आहे. 2 धावा येतील म्हणजेच 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 13. 1.2 ओव्हरचाच खेळ संपलाय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल सितेशला, कारण या ओव्हरमध्ये ऑलरेडी सितेशनं 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 77 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. 77 टू विन. परंतु असं सुरुवात अगदी अडखलत झालेली आहे त्रिशा इलेव्हन या टीमची, कारण विकेट गमावले 2. ओहो, पुन्हा एकदा स्विंगीने मिस. गती काढली होती या बॉलवरती. अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पहा अक्षय शरीरापासून दूर फटकेबाजी करतोय. ब्लाइंडर फुटवर्क नव्हतं अक्षयचं या फटक्याच्या मागे, त्यामुळे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सोडलाय विकेट किपरसाठी. हा बॉल पंच सांगतायत खराब आहे, व्हाईट बॉल आहे, म्हणजेच पुन्हा टाकावं लागेल क्षितेशला हा बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ती 14. पहिल्या ओव्हरमध्ये विजय पावले एक व्यावसायिक खेळाडू काय गोलंदाजी केली. 6 धावा देत असताना महत्वाची अमर मानेची विकेट त्यांनी प्राप्त करून दिली होती आपल्या टीमसाठी. बॅकफुटला जाऊन कट्स केल्या, पंच केला बॉल. पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाकडे पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु पोहोचलाय. अक्षय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा इथे मिळताना दिसतात अक्षयला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 16 रन. अजून या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस इथे सुद्धा फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं होतं परंतु अंपायर सिग्नल करतायत नो बॉल. इट्स अ विमर. बेस्ट आहे. कमरेच्या वरती बॉलची पिचिंग होती शितेशी, त्यामुळे नो बॉल. कॅच तर पकडला होता परंतु 2 धावा इथे मिळताना दिसतील अक्षयच्या खात्यामध्ये. फ्रीडचा बॉल. ओहो, इथे पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो. पुन्हा अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते, म्हणजे अजूनही फ्रीड कायम आहे. टीमची धावसंख्या 20 म्हणजे अजूनही 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. माफ करा, 57 धावांची गरज आहे. 57 टू विन. 1.4 ओव्हर, म्हणजे या ओव्हरमध्ये क्षितेशनं भरपूर एक्स्ट्रा दिलेत, याचा उल्लेख व्हायला पाहिजे. ओहो, हा बॉल चांगला आहे. कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न फसला फलंदाज अक्षयचा. ओहो, टर्न अँड बाउन्स आला बॉल. आपल्या स्क्रीनवरती दाखवलाय. ऑन साइडला खेळलाय, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय परंतु मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव येते अक्षयच्या खात्यामध्ये. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्रिशा इलेव्हन या टीमची धावसंख्या आहे 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद 21 धावा. 2 गडी बाद 21. करण रन रेट जर पाहिला तर 10.50 आणि आता रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 18.67.
म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता 19 धावांची गरज आहे असं म्हणावं लागेल. असं लक्ष कठीण होत चाललंय. 77 धावा झालेत. विनोद माने आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. विनोद मानेच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न मागे चालला विकेट किपरच्या, कारण फाईन लेग नाहीये. स्वतः विकेट किपर विजय पावले बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा तरी ते मिळत आहेत. बॅटला कुठंतरी ब्रेक झाला बॉल अक्षयच्या, त्यामुळे अक्षयच्या खात्यामध्ये या 2 धावा जातील आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23 धावा. 23 ऑन बोर्ड. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स फॉर 2.1 ओव्हर कंप्लीटेड. विनोद माने पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. बॅकफुटला जाऊन पुल केला, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर उडवला बॉल, स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पार येतोय. अक्षयच्या बॅट मधून एक कडा प्रहार षटकार. ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली फायटिंग अक्षयनं. बॉल सीमारेषा पार. अशीच फटकेबाजी करायची आखी या मॅच मध्ये. हा सामना जर जिंकायचा असेल, फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर मात्र चौकार षटकारांचीच आतषबाजी इथून करायची आहे. 311 या टीमला पहा आपल्या स्क्रीनवरती अक्षयनं हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅकफुटला जा घेत असताना एक स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला उडवलाय 6 रनसाठी. टीमची धावसंख्या आता स्कोर म्हणत 29 धावा 29. हे प्रेशर आहे, दडपण आहे विनोद माने वरती. आउटसाइड ऑफ स्टंप षटकार मारण्याचा प्रेशर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच शशी साटम सरांकडून. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 30. ओहो प्लेड ऑन. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटची कडा घेतली आणि बॉल यष्ट्यांवरती आदळला आहे. फलंदाजी ते बाद होतोय. अक्षय बॅक टू द डगआउट. पहा इथे पोझिशन मध्ये नव्हते अक्षय, अगोदर मन बनवलं होतं. टप्पा पडल्यानंतर हा बॉल अगदी मेजवानी होती, परंतु हा बॉल पडल्यानंतर उचली घेतली नाही विनोद मानेची. विनोद मानेच्या चेंडूवरती बॉल खाली राहिला, अनपेक्षित उचली प्राप्त झाली अक्षयला, त्याच्यामुळे प्लेड ऑन झाला आणि फलंदाज बाद होतोय. 3रा धक्का 311 या टीमला लागलाय. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज किरण. आता 15 बॉल आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं आणि 47 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 47 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. तसं अक्षयने केला, मैदानाच्या आतमध्ये सेट झाला नाहीये, टिकला नाहीये. आता किरण आलाय नवीन बॅटर. बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय विकेट किपर साठी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल म्हणजे पुन्हा टाकावा लागेल. विनोद मानेला हा बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाते 31, म्हणजे आता करायच्या 46 धावा 15 बॉल मध्ये. उर्वरित 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावा करायच्या आहेत 46 विजयासाठी. 311 या टीमला जिंकण्यासाठी. ओहो इथे चांगला बॉल, लेन बॉलचा वापर केलाय. पडल्यानंतर फिरवली होती बॅट. बॅटचा स्विंग लवकर क्लोज केला फलंदाज किरण. आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू थांबून आलाय. बॉलला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर टाकला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 32, म्हणजे अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 45 पाहिजे ना. 45 फ्रॉम 14 बॉल. ओहो पटका चांगला, फ्लॅट अँड स्पिरियस म्हणते तिथे. वा सूर मारला. वड एफर्ट. हेच तर आपल्याला बघायचं असतं मित्रांनो पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये. काय सूर मारलाय.
श्रीकांत सावंत कोंडलवाडी गावचा हा खेळाडू, त्याला दाद देऊन त्याच्या प्रयत्नाला खरोखरच दाद द्यायला पाहिजे. हा आपले ॲक्शन रिप्ले, काय डाईव्ह मारला, कारण जसं स्विमिंग पूलमध्ये आपण डाय मारतो तसे डाय मारले श्रीकांतनं. ओहो, कॅचिटचा कॉल आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आता बॉलर चाललाय, बॉलच्या खाली विनोद मानेनं पकडला झेल आणि फलंदाज किरणचा खेळ संपलाय. आउट होतो फलंदाज. धक्का क्रमांक 4. 3-11 या टीमला लागलाय. पहा या बॉलचे ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडला, हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटच्या वरच्या हिश्याला लागला बॉल आणि तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड, खूप चांगला झेल विनोद मानेनं कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सचिन जाधव आता मैदानामध्ये इन ॲट नंबर 6 मध्ये. त्याला तुम्ही पाहताय 6व्या क्रमांकावरती आता आलाय सचिन जाधव. कारण ऑलरेडी 4 विकेट्स गमावलेल्या आहेत 3-11 या टीमनं. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. अरुंधता मोहिते वर्सेस 3-11. 77 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलंय. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी सचिन जाधव. 12 बॉल मध्ये 43 धाबांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल सुमितच्या विरोधामध्ये आक्रमण आणि बॉलला उडवलाय अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून. बॉल सीमारेषा पलीकडे. सचिन जाधवच्या बॅट मधून येतो हा षटकार. माफ करा, प्रवीणच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. 11 बॉल मध्ये अजूनही 37 धाबांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 37 धाबा. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी सुमित वरती आक्रमण. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओहो, स्विंग इन अ मिस. टप्पा पडल्यानंतर बॅटची लिडिंग एज घेतली आणि फलंदाज इथे आउट होतोय. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन झालंय. 3-11 या टीमनं घाई केली असं वाटतंय, कारण रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स गमावलेत. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट आलेली आहे. त्याच्यामुळे जवळजवळ आता अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज विवेक बॅटिंगसाठी. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 37 धाबांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 37 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये 3-11 या टीमला जिंकण्यासाठी. विवेक आता बॅटिंग साठी चाललाय. सचिन जाधवच्या समवेत खेळण्यासाठी. सुमित नाकेर विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. हा बॉल सोडून दिलाय विकेट किपर साठी. जास्त बाहेर टाकलाय ऑफ स्टंपच्या, त्यामुळे पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते, 1 ने वाढते. 41 धाबा. म्हणजे आता समीकरण बदललेलं आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 36 धाबांची आवश्यकता आहे. इथूनही पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो, अद्भुत खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ तुम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. बॉल वाईड यॉर्कर, अगदी वाईडर लाईनच्या आतून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल सोडलाय. विवेकनं आशाल बोल नजरेनं बॉल सोडला होता, परंतु पंचांनी अगदी लीगल डिलिव्हरी घोषित केलेली आहे. त्यामुळे डॉट बॉल आलाय सुमित कडून. फुलटॉस बॉल लपटेड ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु टप्प्याने जास्त उचली घेतली आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार.
विवेकच्या बॅटमधून चौकार येतोय. या 4 रनच्या पहा अगदी पुढे टाकला बॉल. मेजबानी होती फुल टॉस बॉल. ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करत असताना 4 धावा वसूल केलेत. आता 9 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 32. 9 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. इथून पलटवार होऊ शकतो. मी मगाशीच याचाच तर उल्लेख करत होतो. ओहो आणखीन एक फटका फसला मी म्हणेन, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक होते तिथे. कुठल्याही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नाहीये. बॉल थांबलाय. गवत आणि पाण्यामध्ये बॉल थांबलाय, त्यामुळे 3 धावा आलेत. विवेकच्या बॅटमधून आणि या 3 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 48 म्हणजे आता 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 7 बॉल 29 रन हे समीकरण, हे इक्वेशन या मॅच मध्ये. ओहो इथे सोडून दिला. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे 7 बॉल 28 धावांची आवश्यकता. या बॉलवरती षटकार आला तर मात्र पुढच्या ज्या ओव्हरमध्ये आगे त्या आशा पल्लवित होतील जिंकण्याच्या. 311 या टीमच्या या बॉलवरती एक मोठा फटका पाहिजे आणि तो प्रयत्न करायला फलंदाज जो बॅटिंगसाठी आगे. सचिन जाधव एक आक्रमक फलंदाज. ओहो थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्ट्रोक. बॉल उडवलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि मी मगाशी याचा तर उल्लेख करत होतो, या बॉलवरती एक मोठा फटका आला तर मात्र जिंकण्याच्या आशा पल्लवित होतील. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व दरवाजे बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. आणि ते या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. म्हणजे एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. पहा या ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. थ्रू द कव्हर थोडासा पैसा वसूल सामना पाहायला आवडतं आणि तसा सामना झालाय. अरुणदादा स्पोर्ट्स मोहिते तसा सामना झालाय. अरुणदादा स्पोर्ट्स मोहिते वर्सेस 311 या 2 टीमच्या दरम्यान आपण सेमीफायनलच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळाली विवेकला. 1 धाव मिळाली विवेकला. म्हणजे आता स्ट्राइक वरती सचिन जाधव पुन्हा एकदा एक हार्ड हिटर फलंदाज शकता. गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल. ठप्पा पडल्यानंतर चेंडून उचलीच घेतली नाहीये, त्यामुळे खाली राहिला सचिन जाधव साठी हा बॉल आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून गेला सचिन जाधवच्या. फलंदाज बाद. पहा आपल्या स्क्रीनवरती हा चेंडू पडल्यानंतर चेंडून जी अनपेक्षित उचली पाहिजे होती सचिन जाधवला ती मिळाली नाहीये. खाली राहून एस्ट्यांचा वेध घेतलाय. चांगलीच काठी काढलेली आहे मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर. गोलंदाजानं सचिन जाधवची. फलंदाज बाद. आता 4 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. वॉट अ मॅच. इथून जर मोठा फटका आला तर मात्र सामना लांबवेल. जिंकण्याच्या आशा अगदी जिवंत होतील 311 या टीमच्या. परंतु मोठा फटका पाहिजे. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी अजय आलाय. मानेवाडी टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज अजय आला बॅटिंगसाठी. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सरळ फायनलचं तिकीट प्राप्त होईल या स्पर्धेचं. हा सामना जर जिंकला कुठल्या संघानं तर पहिलं तिकीट फायनलचं त्या संघाला प्राप्त होईल. ओ पुन्हा एकदा क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम चेंडू टाकलेत. कौतुक करायला पाहिजे गोलंदाज राहुलचं. शिवरवाडी गावचा सुपुत्र आहे राहुल. पहिला बॉल चांगला नव्हता परंतु दुसरा आणि तिसरा बॉल अगदी बरोबर योग्य टप्प्यावरती टाकले. सचिन जाधवला बाद केला. त्रिफला चित या फलंदाजाला सुद्धा बाद केलाय. आता हॅट्रिक बॉल आहे.
स्पर्धेतली हॅट्रिक घेणार का राहुल? प्रतापाला बॅटिंगसाठी 3 चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना आता ज्या आशा होत्या त्याही आता संपल्यात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. जरी 3 बॉलवरती 3 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाही आहे बॅटिंग करणारी त्रिशा 11 टीम. परंतु एखादा मिराकल 9 बॉलवरती एखादा षटकार तसं जर झालं तर हे फक्त आपण बोलू शकतो. क्रिकेटमध्ये सहसा बघायला भेटत नाही आहे. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा बॉल, पायावरती ब्रश झाला बॉल, 1 धाव इथे मिळते. पंच सांगतात लेग बायची ही रन, म्हणजे आता 2 बॉल 20 धावांची आवश्यकता. आता औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. हो कॅचेटचा कॉल आहे. विजय पावले स्वतः आता झेलच्या खाली, खूप चांगला झेल टिपला विजयनं आणि ते फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8 लागलाय त्रिशा 11 या टीमला. आता 1 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हे षटक अगदी महत्वपूर्ण राहिलं अरुंधता स्पोर्ट्स मोहिते या टीमसाठी. एक चेंडू 20 या ओव्हरमध्ये राहुलनं 3 विकेट प्राप्त केलेत. अप्रतिम गोलंदाजी. ओमकार आला बॅटिंगसाठी. 2 धावा देत असताना 3 विकेट त्यांना प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी राहुल कडून. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. म्हणजेच हा सामना 19 धावांना जिंकलेला आहे अरुंधता स्पोर्ट्स मोहिते या टीमनं. अरुंधता मोहिते स्पोर्ट्स या टीमनं वेल प्लेड, अभिनंदन. आणि या 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय अरुंधता मोहिते स्पोर्ट्स ही टीम. वेल प्लेड, अभिनंदन टीम. एकोणीस धावांना हा सामना जिंकलाय. चला नेक्स्ट सेमीफायनल. एमी टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचुशर स्पोर्ट्स मांगरोल असा दुसरा सेमीफायनलचा सामना आता आम्ही तुमच्या